टाइम्समध्ये आपलं स्वागत। परिमंडळ 3 कल्याण पोलिसांनी आंतरराज्य गांजा तस्करीची साखळी उघडकीस आणून कल्याणसह सोलापूर, विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश या ठिकाणांवरून एकूण 13 आरोपींना 115 किलो गांजा, पिस्टल, कारतुसे, वॉकी टॉकी, मोटार कार, ऑटो रिक्षा, दुचाकी वाहने इत्यादी असे एकूण 70,03,000 रुपये किमतीचे मुद्देमालासह जेरबंद केले। कल्याण व डोंबिवली शहर परिसरात बेकायदेशीर अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याकरिता पोलीस उपआयुक्त परिमंडळ 3 कल्याण यांचे विशेष कारवाई पथकाने व खडकपाडा पोलीस ठाणे इत्यादी यांनी दिनांक 2 ऑगस्ट रोजी खडकपाडा पोलीस ठाणे हद्दीत आंबिवली रेल्वे स्टेशन फाटकाच्या पुढे बनेली रोड परिसरात 3 आरोपितांना त्यांच्या ताब्यातून गांजा हा अंमली पदार्थ व गुन्हा करण्यासाठी वापरलेले वाहन व रोख रक्कम हस्तगत करण्यात आली होती। सदर आरोपितांविरुद्ध खडकपाडा पोलीस ठाणे येथे अंमली पदार्थ विरोधी कायद्याप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता। सदर गुन्ह्याचा पोलीस पथकाने शिताफीने तपास करून सदर गुन्ह्यांचे धागेदोरे हे कल्याण शहरासोबतच बदलापूर ठाणे सह सोलापूर जिल्हा तसेच महाराष्ट्र राज्याबाहेरील विशाखापट्टणम राज्य आंध्र प्रदेश पर्यंत पोहोचलेले असल्याचं निष्पन्न करून तसे पुरावे प्राप्त करून गुन्ह्याच्या तपासात प्राप्त पुरावे यांचे तांत्रिक विश्लेषण करून तसेच माहितीच्या आधारे पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 कल्याण यांच्या मार्गदर्शनाखाली विविध तपास पथकही बदलापूर, ठाणे, सोलापूर जिल्हा, विशाखापट्टणम राज्य आंध्र प्रदेश इत्यादी ठिकाणी पाठवून आरोपी यांना जेरबंद करून त्यांच्या ताब्यातील अंमली पदार्थ तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेले वाहने, मोबाईल, रोख रक्कम तसेच प्राणघातक अग्निशस्त्रे तसेच जिवंत कारतुसे व वॉकी टॉकी असे एकूण 70,03,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। या गुन्ह्यात आरोपी बाबर शेख, गुफरान शेख, सुनील राठोड, आझाद शेख, रेशमा शेख, शुभम उर्फ सोन्या भंडारी, सोनू सय्यद, आसिफ शेख, प्रथमेश नलवडे, रितेश गायकवाड, अंबादास खामकर, आकाश भिताडे आणि योगेश जोत हे सध्या पोलीस कोठडीमध्ये आहे। कल्याण येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट। मागे हो गया हाँ है ना, क्या आता है ना बस ये आपने सभी को करना है। ठाणे पोलीस कमिशनर श्री आशुतोषजी डुमरे सर, जॉइंट कमिशनर ज्ञानेश्वरजी चव्हाण सर आणि यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यामध्ये DCP झोन 3 अतुल झेंडे, त्यांचे सहकारी कल्याणजी घेटे, खडकपाडा पोलीस स्टेशनचे PI डॉक्टर वाघमोडे यांच्या अंतर्गत यांच्या टीमनी ठाणे शहर, सोलापूर शहर, पुणे शहर, मुंबई शहर या सर्व ठिकाणी विशाखापट्टणम येथील जंगलामधून गांजा आणून इथे डिस्ट्रीब्युशन करतात आणि हे डिस्ट्रीब्युशन करण्याचं जे चॅनल आहे हे पूर्ण चॅनल आम्ही ताब्यात घेतलेलं आहे। एकंदरीत 13 आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यातल्या 4 आरोपींना आम्ही वायझॅक इथली जंगलातून ताब्यात घेतलेलं आहे। आमच्या टीमनी तिथे जाऊन 1800 किलोमीटर इथून जाऊन तिथल्या जंगलामध्ये जाऊन ही जे जंगलामध्ये कम्युनिकेशनचं साधनं नाही, तिथं रेंज नाही, तर ही टोळी जी आहे ही टोळी तिथे वॉकी टॉकीचा वापर करत होती। कोणी त्यांच्यावरती हल्ला केला तर त्यांना डिफेंड करण्यासाठी त्यांच्याकडे पिस्टल आहेत, त्याच्यात कारतुसं आहेत, गाड्या आहेत, अशी सुसज्ज जी टोळी आहे ही आमच्या इथले जे आमची जी टीम गेलेली होती, आमच्या 4 टीम होत्या, त्या 4 टीमनी एकाने सोलापूरमध्ये, एकाने अकलूजमध्ये, एकाने विशाखापट्टणममध्ये, काही लोकांनी इथे ठाण्यामध्ये, कल्याणमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे काम करून 13 आरोपी अटक केलेत आणि जवळजवळ 70 लाखाचा माल आम्ही जप्त केलेला आहे। त्यामध्ये 115 किलोग्रॅम गांजा आणि वॉकी टॉकी सेट, पिस्टल, त्याचबरोबर गाड्या, हे एवढा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे। त्यामध्ये लोकल जे चॅनल आहेत त्यांचे चॅनल जे आहेत त्यांचे की
मुंब्रा आहे, बदलापूर आहे, अंबरनाथ आहे, कल्याण आहे, शिळफाटा आहे, या ठिकाणी विकणारे जे त्यांचे रिटेलर्स आहेत यांनाही आम्ही अटक केलेलं आहे. असं एकंदरीत 13 आरोपींना आम्ही अटक केलेलं आहे आणि माननीय CP साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे पोलिसांनी अतिशय सुंदर कामगिरी केलेली आहे. अशाच ताज्या घडामोडींना जाणून घेण्यासाठी बघत रहा सुरक्षा पोलीस टाइम्स. नमस्कार.